नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, आज आम्ही वसुंधरा वृक्षमित्र परिवार आणि दुर्गप्रेमी राजगडाच्या राणीवसा तलावामध्ये आहोत. मित्रांनो, हे नैसर्गिक झरे आहेत की ज्या नैसर्गिक झऱ्यांनी या गडावरील मानवी जीवनाची तसेच इतर प्राण्यांची तहान भागवलेली आहे. परंतु आज आपण बघतो की या तलावामध्ये मानव निर्मित जो कचरा आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे, फेकलेला आहे. माझ्यासोबत माझे मित्र अंबादास भाऊ, सुनील पाटील, गजानन नानोटे, आम्ही वसुंधराचे वृक्षमित्र परिवार आज हा राणीवसा तलाव जो आहे हा तलाव स्वच्छ करतो आहोत. यामध्ये पाणी खूप खोल आहे आणि या सर्व बाटल्या ज्या आहेत, जो प्लास्टिकचा कचरा आहे, आमची ही मोहीम आम्ही राजगड आणि वासोटा या 2 किल्ल्यांना घेऊन या वर्षीची मोहीम राबवतो आहोत. आम्हाला प्रचंड सहकार्य सुद्धा लाभते आहे. मित्रांनो, पाण्याची खोली खूप आहे आणि भरपूर कचरा आम्ही आतापर्यंत काढलेला आहे आणि आता हा कचरा पाण्यातून आम्ही काढताना म्हणजे आज आम्ही या किल्ल्यावरती मुक्कामी आहोत. आज हा तलाव स्वच्छ केल्यानंतर, ज्या तलावाचं नाव राणीवसा तलाव आहे, त्यानंतर पद्मावती तलाव आहे, तर या सर्व तलावांमधले हा जो मानव निर्मित कचरा आहे, ज्याच्यामुळे या पाण्याचं दूषितीकरण झालेलं आहे किंवा हे पाणी दूषित झालेलं आहे, तर आमच्या या जवळपास 2010 पासून आम्ही दुर्ग भ्रमंती करतो आहोत, इतिहासाच्या नोंदी गोळा करतो आहोत. माझ्यासोबत हे जे माझे मित्र आहेत, 2010 पासून आम्ही दुर्गांची भ्रमंती करतो दरवर्षी उन्हाळ्यामध्ये. तर आता सुद्धा मे महिन्याची निवड आम्ही या ठिकाणी केली, कारण आम्ही सुट्यांच्या कालावधीमध्ये आलोय. मित्रांनो, आम्ही शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की जो आपला सांस्कृतिक वारसा आहे, जो आपला ऐतिहासिक वारसा आहे किंवा आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला वारसा आहे, हा वारसा आपण जतन केला पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. आम्ही हे विद्यार्थ्यांना शिकवतो. परंतु बोलून शिकवण्यापेक्षा प्रत्यक्ष शिक्षकांनीच हे काम केलेलं आहे. हा जो एक प्रेरणादायी उपक्रम आहे, हा विद्यार्थ्यांसमोर आल्यानंतर निश्चितच त्यांच्या डोळ्यासमोर सुद्धा असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी निर्माण होतील आणि ते सुद्धा म्हणजे ही शासनाची जबाबदारी आहे असं म्हणून चालणार नाही. ही फक्त शासनाची जबाबदारी आहे असं म्हणून चालणार नाही, तर हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. रयतेचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी 350 किल्ल्यांवरती आपलं वर्चस्व गाजवलं, अनेक नवीन किल्ले निर्माण केले, जलदुर्ग निर्माण केले. परंतु या किल्ल्यांची भ्रमंती करत असताना, पर्यटक म्हणून आम्ही येत असताना, आम्ही न कळतपणे हा वारसा जो आहे, आम्ही हा वारसा खराब करतो, दूषित करतो. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला एवढी जाणीव जागृती आमच्यामध्ये यायला हवी की किमान आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीसाठी शाबूत राहावा. याच्यासाठी आम्ही त्याचं जतन आणि संवर्धन, एक आम्ही शिवरायांचे मावळे म्हणून त्यांच्या या पवित्र मातीमध्ये आम्ही जन्माला आलो म्हणून आमचं हे कर्तव्य ठरतं. माझ्यासोबत इकडे गजूभाऊ नानोटे आहेत, अंबादास भाऊ सोनवणे आहे, सुनील भाऊ आहेत. तर बऱ्यापैकी आम्ही केव्हापासून हे काम करतो आहोत बघा. बऱ्यापैकी हा कचरा या ठिकाणी निघालेला आपल्याला दिसून येतो. तिकडे पाय सटकतो. हा, पाणी खोल आहे. ही बाटल्या ओढा इकडे, तिकडच्या बाटल्या काढू आपण. अंबादास भाऊ इकडनं जातो. ओढा. हा, हात धर. ते पुढचे आणा इकडे. प्लास्टिकचा कचरा जो सडत नाही, कुजत नाही, शेकडो वर्ष तसा राहतो बघा.
तिकडे आम्ही आमच्या वसुंधरा फाउंडेशनचा उपक्रम काय काय आहे त्याचं एक बॅनर या राणीवसा तलावाच्या ठिकाणी लावलेला आहे. उद्या आम्हाला पद्मावती तलावाची स्वच्छता घ्यायची आहे आणि माचीवरती ज्या ज्या माच्या आहेत या किल्ल्यावरती त्या माच्यांची स्वच्छता आम्हाला करायची आहे. दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवतो. 2010 पासून माझ्यासोबत अंबादास, सुनील भाऊ, गजानन भाऊ हे दरवर्षी आम्ही मित्र परिवार जो आहे आमचा, आम्ही उन्हाळ्यामध्ये गड किल्ल्यांवर असे उपक्रम राबवत असतो. तिकडे त्या बाजूने बघा अंबादास भाऊ जे आहे ते त्या बाजूने म्हणजे भरपूर कचरा या ठिकाणी होता. आता तो कचरा आपण बाहेर काढलेला आहे आणि त्याची योग्य विल्हेवाट किल्ल्याच्या बाहेर म्हणजे हा कचरा जो आहे पिशवीमध्ये भरून किल्ल्याच्या बाहेर न्यायचा आहे. कारण तुम्हाला सांगतो की युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज एरियामध्ये च्या यादीमध्ये राजगड या किल्ल्याचा समावेश झालेला आहे. अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असा किल्ला आहे. शिवरायांची 24 वर्षे या किल्ल्यावर शिवरायांनी व्यतीत केलेली आहेत.